तिला आम्ही आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. आणि आदरणीय शिक्षक आणि जिवलग मित्रमैत्रिणींनो, आज आपल्यासाठी जेवढा आनंदाचा दिवस आहे तेवढाच दुःखाचाही आहे. आज फ्रेंड तुमच्या चित्राच्या ऐकली आमचा वर्ग गुण्यागोविंदाने नांदत होता. इतके दिवस आमची शाळा आहे असे म्हणणारे आणि यापुढे आमची शाळा होती असे म्हणताना 8वे तो दिवस ज्या दिवशी पाऊल टाकले होते रडत आणि 8वेला हा दिवस की रडतच निरोप दिला होता. शिक्षक दिना दिवशी म्हणले होते मी अकबराच्या दरबारात नवरत्न होते. आज त्याच अकबराच्या दरबाराला नवरत्नांना सोडून जात आहोत आम्ही. कोणत्या शाळेचे विद्यार्थी म्हणले की अभिमानाने सांगत होतो नांदगाव विद्या विकास प्रशालेचे विद्यार्थी आहोत म्हणल्यावर पुढचा व्यक्ती घाबरत होता. उदाहरणार्थ आम्ही जेव्हा स्कॉलरशिपच्या परीक्षेला गेलो होतो तेव्हा आम्हाला खूप मजा धिंगामस्ती केली होते. आता परत हे दिवस भेटणार नाहीत. एमके सर, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही आम्हाला शिस्त शिकवली. रोज शाळा सुटल्यावर वेण्यासाठी तुम्ही म्हणत होता थांबा इथंच म्हणल्यावर आमच्या मनात विचारायचा की आज काय कारण द्यायचे. पण सर आम्ही नसू जेव्हा वाईट वाटेल का तुम्ही शाळेची शहाण आहात. तुमचा रुबाब धाक जिथे तिथे चालणार आमची दादागिरी. तुमचा आदर्श आम्ही आमच्या जीवनात ठेवून पुढे जाणार आहोत. एस माने सर, तुमच्याबद्दल तर काय बोलू समजत नाही मला. आज जो दिवस पाहत आहोत ते फक्त तुमच्यामुळेच. तुम्ही म्हणता ना सर की माझा स्वभाव म्हणजे बसला की गणपती आणि उभारला की मारुती. तुमचे दोन्ही विषय मनाला प्रसन्न करून टाकणारे आहेत. आमची मराठी भाषा बदलली फक्त तुमच्यामुळेच आणि कळले इतिहास. तुमचा तास झाला की असे वाटते आता शाळा भरली आहे पण कधी सुट्टी होते समजतच नाही आम्हाला. सर आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला पण आम्हाला वाटते की नक्कीच वाईट वाटले नसेल तुम्हाला, कारण तुम्ही बोलला तर काय माहित आम्हाला वाईटच वाटत नाही. यावेळेस आम्ही पण जाणार आहोत आणि तुम्ही पण. काही कामानिमित्त जर आम्ही शाळेत आलो तर तुम्ही नसाल तर नक्कीच आम्हाला वाईट वाटेल. स्वामी सर, तुमचा आमच्या वर्गावरचा दुसरा तास असतो. मला माहित आहे की जर आम्ही तुम्हाला विचारले सर आम्ही सोडून जात आहोत तर वाईट वाटेल का तुम्हाला. तुम्ही नक्कीच पण आमची बॅच इतकी मस्तीखोर आणि प्रेमळ आहे म्हणून आम्हाला कुणीच विसरू शकणार नाही. तुम्ही जेव्हा वर्गावर येत असता तेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की सर आज काय घेणार आहेत, रिव्हिजन घेणार की शिकवणार. पण सर एक खरं आहे, तुमच्याशिवाय गणित नाही आणि गणिताशिवाय आम्ही नाही. भूमिका मॅडम, तुम्ही तर आम्हाला आजपर्यंत खूप मदत केली आहे. आमच्या शाळेला जेव्हा विज्ञान विषयाच्या शिक्षकाची गरज होती आम्हाला शिकवायला तुमच्या या भूमिकेमुळे आम्ही विज्ञानाची भूमिका मांडू शकतो. रवी माने सर, तुम्ही कधी आलात आणि कधी आमचे होऊन गेलात समजलंच नाही. उशिरा शाळेत जॉईन झाला पण लवकर आमचे होऊन झालात. कांबळे सर, तुमच्या चित्रकला विषयामुळे आज आपल्या प्रशालेत वेगवेगळे कार्यक्रम घडतात. पण सर तुमची ओळख रंगाच्या वेगळ्या स्पर्धेमुळेच होते. मोरे सर, तुमच्या आवाजाशिवाय आमचा कार्यक्रम अपूर्णच राहील. बागल सर, तुम्ही आमच्या वर्गाला खूप बोललात पण एवढं मात्र खरं आहे आमच्या भल्यासाठीच बोललात. तुमचं बोलणं आम्ही आमच्या कायम लक्षात ठेवू व तोच आदर्श पुढे ठेवू. जसं सूत्राशिवाय गणित नाही तसं मित्रांशिवाय आयुष्य नाही. जाता जाता एवढं सांगते की आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नको क्षणाला डिलीटही करता येत नाही. कारण रोजचा तोच जो असणारा रियालिटी शो नाही. म्हणून भरभरून जीवन जगा, सगळ्याशी प्रेमाने बघा, कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही.